रामकृष्ण रूपा पाहता लोचने सुख झाले सुख झाले सुख
नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे म्हणती ऐशे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला विठला विठला ललितवाससं नीलमेघाव भासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं कायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ओम नमो या दोन्ही साहेब लोक या मंडळी गंगा गौतमेच्या तटी जन्म झाला आदी ब्रह्म वेदांत तपेत पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री गुरु नगद नारायणाला मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमुवानरयुथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठला विठला नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजाने येथे प्रस्तुत काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेली गवळण अभंग महान भगवत भक्त ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अविरात विहार करणारे प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा चारचरणाचा चिंतनीय असा अभंग आहे. या अभंगाद्वारे नामदेवराया एक भगवत प्राप्तीची भगवंताची ओढ भक्ताकडे जाण्याची व्यक्त करतात. भगवाना आज्ञा करतात. आज्ञा अनुज्ञा अशा अनेक प्रकार आहेत. म्हणून भगवान आज्ञा करतात की मला माझ्या भक्ताकडे घेऊन चला. विठाला विठाला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबादप्रमाणे याही वर्षी भक्त शिरोमणी हनुमंतरायाच्या दरबारामध्ये भगवंताच्या दरबारामध्ये भव्याने दिव्य स्वरूपामध्ये चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह भगवत कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने नगद नारायण बाबांच्या कृपेने परमपूजनीय गुरुवर्य महंत वैकुंठवासी महादेव बाबा यांच्या सत्प्रेरणेने आशीर्वादाने आणि आमची ही सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्यातील आजचा सांगतेचा दिवस आहे. आज काला आहे. काला म्हणजे पगाराचा दिवस आहे. संसारातला पगार मिळत असतो आणि परमार्थातला पगार मिळवावा लागत असतो.
त्याच्यासाठी घालून दिलेला नेम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. विठाला विठाला. या भूमीमधले महान भगवत भक्त चन्नाप्पा महाराज यांच्या पुण्य स्मरणानिमित्त चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. हे गाव म्हणजे नगद नारायणाचं अत्यंत प्रेमाचं आणि लाडकं गाव आहे. स्वाभिमान कशाला म्हणावा हे उंडा पिंपळगावाकडून शिकावं. म्हणजे ज्या गावात आलेलं त्यांचं वर्णन करावं. आपटी म्हणते ना, आम्ही नाही का आमची. ज्या गावात आलंय तिथलं वर्णन करावं लागतं बरं का. तुम्ही लई येतं, चांगली येत. चला, विनोदाचा भाग नाही. या ठिकाणी एवढा मोठा विराट समाज जमलेला आहे. आम्ही काही देव नाही, ही नगद नारायण आपल्या गावामध्ये आलेले आहेत. गुरुवारी महंत महादेव बाबाच आपल्या गावामध्ये येत आहेत. ही भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये. म्हणून एवढा विराट समाज आणि जीशिपीने फुलाचं उधळण हे गुरुवारी महंत महादेव बाबासाठी आहे. महादेव बाबासाठी. विठाला. रात्री दिंडी मुक्कामाला होती. आपण सकाळी वाटं लावलं ना, आपलं सकाळचंच कीर्तन असतं. परंतु याच्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे. सकाळी सकाळी एवढं मंडळ येत नाही, नेम म्हणून करत होतो. परंतु आमच्या या सर्व ग्रामस्थांनी तरुण मंडळाने असा बदल केलेला आहे की काहीतरी लोकांना सुद्धा दोन शब्द ऐकायला भेटावात. आणि काय ऐकायचं ना, तुम्ही 8 दिवस ऐकलेला आहे. आणि तुम्हाला सांगून काय बदल नसला होत तर काय सांगायचं तुम्हाला तरी. अरे, जीवनामध्ये प्रगती आणि परिवर्तन होण्यासाठीच घालून दिलेला नेम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे. संसार तर रोजच करायचा आणि रोजच करतो. त्यामध्ये सांगावं लागत नाही असं करा, दुसऱ्याच्या बांधाला बैल चारा, सांगावंच लागत नाही. शिकावं लागतं, ते चांगलं शिकावं लागतं. चांगल्या शिकण्याच्या पाठशाळा आहेत. आणि चांगलं शिकता शिकता हे 2 अधिकारी आमच्या बीड जिल्ह्याला दिलेले आहेत. हे चांगलं शिकल्यानंतर जीवनामध्ये अशी प्रगती आणि परिवर्तन होत असते. आणि म्हणून आमच्या साधू संत या भूतलावर आले आणि आम्हा तुम्हाला हा भक्तिरूपी राजमार्ग घालून दिला. संतांनी मार्ग दाखवला, देव दाखवला नाही. मार्ग दाखवला आणि त्या मार्गाने जायचं आहे आपल्याला, चालायचं आपल्याला. देव दाखवला नाही, देव दाखवता येत नाही. आमच्या सारख्या लबाड बरेच आहेत देव दाखवणारे. चला तुम्हाला देव दाखवतो, नाही, मार्ग दाखवला. मार्ग पिंपळगाव हुंड्याचा दाखवण्यासाठी आमचे एक या गावातले भूमिपुत्र आम्हाला गडावर आलते. हे चन्नाप्पाच्या परंपरेतले, काय पुण्याला असते ते, मला नाही नाव सांगता येत. सागर भैया मार्ग दाखवले. चला तुम्हाला मार्ग दाखवतो. मार्ग दाखवणारे संत आहेत. देव दाखवता येत नाही, अनंत उपकार या संतांचे आहेत. मार्ग दाखवला तो आमच्या ज्ञानोबराय तुकाराम महाराज नगद नारायण बाबांच्या परंपरेने मार्ग दाखवला. चन्नाप्पा आपला विश्वास आहे, त्याने सुद्धा आम्हाला तुम्हाला भक्तीचा मार्ग दाखवला. विठाला विठाला. जास्त पिंजून सांगायचं नाही, 1च तास. याच्यावर गेलं तर लगेच सांगा, घड्याळ दाखवा मला. काय तुम्ही 8 दिवस ऐकलं आणि आल्या आल्या एवढा समाज पाहिल्यानंतर इतका आनंद वाटला. आणि माफ करा, महिला मंडळ जागा धरून बसले पण त्यांना उठवलं. माफ करा, हे चूक झाली. आधी महिला मंडळानंतर तुम्ही पहिले का नाही बसले? तिकडं तंबाखू चोळीत बसले. महिला मंडळाचा सिंहाचा वाटा या परमार्थामध्ये आहे. परमार्थामध्ये आहे. जास्त संख्या कोणाची आहे? यांनी जर भाग नाही घेतला तर आपण सप्ताहच करणार नाही. सिंहाचा वाटा महिला मंडळाचा आहे. विठाला. देवाला आणावं लागतं. संत येत असतात आणि जीवाला यावंच लागतं. जगतरूपी कोर्ट आहे. भगवान हा न्यायाधीश आहे. संत हे वकील आहेत आणि जीव हा आरोपी आहे. या आरोप्याची सुटका करण्यासाठी संत या भूतलावर येत असतात आणि यावंच लागतं त्यांना. संत या भूतलावर आले नसते तर माणसं माणसात आले नसते.
माणसाने माणुसकी धरली नसती आणि माणसं हे परमार्थामध्ये आलेच नसते. संत या भूतलावर आले आणि आम्हा तुम्हाला हा भक्तीचा मार्ग शिकवलेला आहे, भक्ती शिकवलेली आहे. म्हणून अनंत उपकारे संतांचे आहे. देव आपल्यासाठी काही करत नाही. देव नुसता कटेवर हात देऊन उभा आहे आणि आपल्याकडे पाहतोय, जन्माला घातलंय आपल्याला आणि आपल्याकडे पाहतोय देव कोण काय करतंय, कोण काय काय करतंय. पण संत आडमार्गाला चाललेल्या जीवाला हाताला धरतात आणि योग्य रस्त्याला लावतात. देवापेक्षा अनंत उपकार या संतांचे आहेत. उद्धाराया आले अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. जन जन जीवा उद्धरे जन जन जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. आज पुण्यतिथी आहे चन्नाप्पा महाराजांची. उद्धार करण्यासाठी या भूतलावर आले. आपण भाग्यवान आहोत. साधू या भूमीमध्ये जन्माला आलेत. देव सुद्धा आपला उद्धार करत नाही, साधू उद्धार करत असतात. जसं आडामध्ये पोहरा पडल्यानंतर पोहरा काढण्यासाठी काय लागतो? हा, गळ गावात किती ठिकाणी असतो? हा, 1-2 ठिकाणी. हजाराने लाखाने महाराज असला तरी उद्धार करणारा एखादाच नगद नारायण बाबासारखा असतो. ज्ञानोबा तुकाराम महाराजासारखा असतो, चन्नाप्पा महाराजांच्या सारखा असतो. मग तो गळा नाहीचा, तो गळा आपोआप मिळत असतो का? त्याच्यासाठी काय करावं लागतं? काहीतरी. मग त्यासाठी संतांची सेवा करावी लागते. गळा आणला, त्याला सोल बांधली, तो आडात सोडला आणि तो गळ शोधित असतो बादलीला, पडलेल्या बादलीला वर काढण्यासाठी. गळ इकून आला की बादली इकून जाते. महाराज तिकून आला की पियानारा इकून जातोय. आताशी कीर्तन कळायला लागलंय तुम्हाला. गळ शोधित असतो बादलीला, पण बादली गळाला पाहून बाजूला जाते. पण गळ म्हणतो तुला वर काढण्यासाठी मी आलेलो आहे. एकदा का गळाच्या कडीला बादली गुंतली रे गुंतली, मग तो गळ म्हणत असतो आता तो हे इतकं बोलल्याशी तुम्ही नीट होत नाही. आता कुठं जाशील? उद्धार उद्धार उद्धार. बादली वर येते गळाला गुंतल्यानंतर. पापाचा मरगळा असणारा वाल्या कोळी नारदाच्या गळाला गुंतला, नारदाच्या गळाला गुंतला. कळलं तर पहा, कीर्तन इथंच संपलंय. नारदाच्या गळाला गुंतला, उद्धार झाला पापाचा. बुडम रहे जान न देखवे डोला, हे तो कळवाळा मनोनिया, हे तो कळवाळा मनोनिया. हे तो कळवाळा मनोनिया, हे तो कळवाळा कळवळा एक संतांना आहे. लाभाविना प्रेम करणारी अशी एक जात आहे, त्याला संत म्हणतात, त्याला संत म्हणतात. म्हणून असे जे भगवत भक्त असते, देव जन्माला आला कारागृहामध्ये बंदिवासामध्ये, ते सुद्धा इच्छा करतोय त्या भक्ताकडे जाण्याची. अभंगाचं प्रथम घराला
आवाहन देणारे जशा वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना. आज कीर्तनाला वेळ नाही, नाही तर तुम्हाला 3 तासच दामटीला असतं. टाइम थोडा आहे. आनंद आहे, आनंद आहे. चंद्र सूर्यासारखी वाजवणारी मंडळी, गंधर्वासारखी गाणारी मंडळी, राजा शुकाचार्यासारखी श्रवण करणारी मंडळी, परीक्षितीसारखी श्रवण करणारी मंडळी. फक्त सांगणारा शुकाचार्य नाही, नाहीतरी ऐका 2 तास. विठाला विठाला. प्रथम चरणामध्ये प्रवेश केलेला आहे आपण. नंदाच्या घराला मजने हे गोकुळाला. भगवान आज्ञा करतोय का ज्या ठिकाणी जन्माला आले मथुरेत सर्व हिंस्र पशु, सर्व राक्षस वृत्तीची मंडळी, तिथं देवदेव करणारा एक माणूस नाही. म्हणून देवाला तिथं करमत नाही, समाधान वाटत नाही. समाधान वाटतं ते भक्ताकडे जाण्याचं समाधान वाटते. म्हणून भगवंताने आज्ञा केली. कोण कोणाला आज्ञा करतोय? देव आज्ञा करतोय आपल्याला भक्ताला. आपल्याला इथं एक शंका आहे, देवा तुम्ही हे ईश्वर तयार केलंय, निर्माण करणार, तुम्ही काही करू शकता, गोकुळातच जाता येत नाही होय? हा धंदा बास करा तुमचा. शंका आहे. परंतु रीत आहे का? जो दुसऱ्याच्या पाठीवर थाप टाकतो, जो दुसऱ्याला मोठा म्हणतो, तो नक्की मोठा होत असतो. ही देवाची रीत आहे. देवाला जात असलं, येत असलं तरी त्याने दुसऱ्याच्या पाठीवर थाप टाकावी. नक्कीच. वा काय वाजवणारा आहे, जसा सुंदर वाजवतो. ती तानू तानू वाजल्याशिवाय राहत नाही. आपल्याला मोठं दुसऱ्याला म्हणायची रीतच नाही. शेजाऱ्याने शेजाऱ्याला मोठं म्हणावं, वडिलाने मुलाला मोठं म्हणावं, मुलाने वडिलाला मोठं म्हणावं. बास, वडील आहे आमचा, माझ्यासाठी सर्व करून ठेवलेलं आहे. थाप पाठीवर टाकावी. त्याचं कार्य सफल होत असते, सफल होत असते. नवीन मुलगी नांदायला आली की भगवान गोकुळामध्ये गेल्यानंतर काय आनंद, किती आनंद, किती आनंद, किती आनंद. आज या हुंडा पिंपळ गावामध्ये इतका आनंद, इतका आनंद. जो गोकुळामध्ये आनंद, तोच आज या हुंडा पिंपळ गावामध्ये आनंद आहे. गोकुळात सतत आनंद, पण तुमचा आनंद फक्त बुंदी खाऊस तर. एकदा का संसाराकडे तोंड केलं रे केलं की हाल्या हो. गोकुळातला आनंद सातत्याने आनंद. जिथं देव तिथं आनंद. मग इथं 8 दिवस देव आहे, पंक्तीत सुद्धा देव आहे. म्हणून सप्ताहात आनंद असतो. सप्ताहामध्ये आनंद का असतो? तिथं देव असतो. गोकुळामध्ये देव गेल्यानंतर सर्व गोपाळ गवळणी यशोदेच्या दारामध्ये जमल्या आणि आनंद उत्सव सुरू केलेला आहे. मंगल स्नान करावं, कुंकुम तिलक करावं, भरजरी कपडे घालावेत आणि भगवंताच्या भेटीसाठी जावं. एक टोळी तिकून आली की दुसरी टोळी गवळणीची कुठं गेलतात का? म्हणले देवाच्या भेटीला. मग देवाची भेट घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? पाहिला पाहिला नंदन नंदन, पाहिला पाहिला नंदन नंदन.
माझं मन वेधून घेतलं तेव्हा देवाचं दर्शन केल्यानंतर जीवनामध्ये समाधान प्राप्त होत असतं आणि म्हणून भगवंताला पाळण्यामध्ये टाकलं आणि सर्व झोका देऊ लागल्या. भगवंताचा पाळणा मनाला सुरुवात केलेली आहे. क्रूरग्रहाच्या बंदीखान्यात माता देवकी झाली प्रसूत, उघडिल्या खिडक्या दारे अवचित, आनंद झाला पिंपळ गावात, आनंद झाला गोकुळ नगरीत जवळ. तुमच्या पोराचे पाळणे म्हणत नाही का तुम्ही? विठाला विठाला गोकुळामध्ये नंदाच्या घरी बाळाशी आणून ठेवी सत्वरी, पादस्पर्शाने फाकले पाणी, काय वर्णावी लीला ईश्वरी. धन्यवाद धन्यवाद. काय वर्णावी लीला ईश्वरी. साष्टांग दंड होत तुम्हाला, साष्टांग दंड. विठाला विठाला भगवंताला पाळण्यामध्ये टाकलं. सर्व देवाच्या भेटीसाठी येऊ लागले. भगवान शंकर सुद्धा देवाच्या भेटीसाठी आलेले आहेत. त्याचप्रमाणे पुतना सुद्धा देवाच्या भेटीसाठी आलेली आहेत. झोपलेला आहे देव, उठू नका. देव म्हटलं मी काय झोपण्यासाठी आलो? भगवंताने रडायला सुरुवात केली. रडते माझे बाळ समजावी रडते माझे बाळ समजावी धन्यवाद धन्यवाद महाराज, बागलाने महाराज. आजकाल या कलियुगात कला लागती. लय गाथा ज्ञानेश्वरी पाठ करून त्याला एक कीर्तन येत नाही. कला लागती. ही कला काय आपोआप आहे का? गड्याला एक दिवस रिकामा नाही. ही कला आहे आणि ही कला शिकण्यासाठी 6 महिने प्रॅक्टिस केली त्यांनी. आणि घरी जेव्हा मंडळी ओके म्हणली तेव्हा बाहेर निघा. विठाला असं समाजात सांगितल्यावर दुसऱ्या बारीची कीर्तनाला येणार नाही माझ्या संगती. कला आहे महाराज. भगवान रडू लागले. यशोदा आले, कृष्णा रडणं थांबलेलं आहे. भगवान रांगू लागले. रांगता रांगता बाहेर येऊ लागले. भगवंताच्या रांगण्याची क्रिया पुराणाने वर्णन केलेली आहे. तळवे तळहात तळहात टेकीत. सिग्नल पडलेला पहा, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. रांगता रांगता बाहेर गेले. पहिला उद्धार केला. यशोदेच्या दारामध्ये 2 वृक्ष. ती उखळी गुंतली, उपटली. सर्वांना इतिहास माहीत आहे. भगवंताने संघटना निर्माण केली आणि आव्हान केलं, याला तरी अरे लागे अवघे. संघटनेशिवाय विजय नाही. संघटना ही महत्वाची आहे. ज्याची संघटना मोठी त्याचा सरपंच. संघटना निर्माण केली. आता सुद्धा मराठा आरक्षण करण्यासाठी जरांगे पाटलांनी संघटना निर्माण केली. संघटनेत विजय आहे. भगवंताने सांगितलं, माझ्या पाठीमागं या, आज ये देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आणि म्हणून भगवंताने गोकुळामध्ये चोरी केली, खोड्या केल्या, मारामाऱ्या केल्या. काय चोरलं, कुठं चोरलं, कशासाठी चोरलं, सर्वांना इतिहास माहीत आहे. भगवंताने नाशवान पदार्थाची चोरी केली नाही, तर चित्त चोरी येले नंदाचे नंदने.
चित्त लोण्याची उपमा चित्ताला दिलेली आहे. ज्याचं चित्त देवाकडे गेलेलं आहे, देहाने संसार केला त्या गवळणीना आणि चित्तवृत्ती भगवंताकडे. विठाला विठाला वेणूचा आवाज कानावर पडल्याबरोबर देहभान विवर्जित अवस्था त्या गवळणीची. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी, विवळ झाले अंतकरणी, विवळ झाले अंतकरणी. मी घरधंदा विसरले, कैशी वाजवली मुरली. चला, चित्त चोरलं. गोकुळामध्ये चोरीचा बुभाट उठला. सर्व गवळणी यशोदेकडे गेले. यशोदे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. सर्व गवळणी संघटित झाल्या आणि यशोदेकडे गाराने घेऊन गेलेले आहेत. यशोदे आता गोकुळामध्ये राहण्यासारखं राहिलेलं नाही. काय झालं आता? लोक देवाचे गाराने सांगायला भ्यानात तर बोचे सांगायला भ्याणार आहेत का? यशोदा म्हणू लागली, चालत्या व्हा, माझा कृष्ण कोणाच्याही वाट जात नाही. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. साबळा गची मना माझा गे, साबळा गची मना माझा. माझ्या कृष्णावर आळ घेण्याची पद्धत ही लहानपणापासून आलेली आहे. विठाला विठाला गुरुवारी महंत महादेव बाबाने सांगावं, कोणाचं काय काय केलं उभं राहून सांगा. मग सर्व एक एक गारानं त्या भगवंताचे सांगू लागले. परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा. एक गवळण तर म्हटली, यशोदे काय तुझ्या कृष्णाचं भूषण सांगते. काल मला ती लमानीन गवळण होती आणि काल मला तुझ्या कृष्णाने शिव्या दिल्या म्हणली. देखे देखे किए जो दमायजी, देखे देखे किए जो दमायजी, देखे देखे जो दमायजी, देखे देखे जो दमायजी. थारे छोरियों ने मुझे गाली देव छे. तुझ्या कृष्णाने काल मला यमुनेच्या तीरावर शिव्या दिल्या. गारानं सांगती ती लमानी. कृष्णा इकडे काय म्हणती? आई ग, अगोदर हिला विचार, मी तिच्या वाट गेलो नाही. तिनं अगोदर मला शिव्या दिल्या. काजालेसा माना नाव, मेल्या तुना मढा जाव, तुला मर्याय ना खाव. एकदा का बिघाड्या का ह्या विष्णू सहस्रनाम, मागची शिवी पुढे येणार नाही. बिघडत नाही तर बरं आहे. नक्की गडी पळून गेल्याशिवाय राहत नाही घरात. ती तुला काय शिव्या द्यायची? भगवान म्हटले, आई ग, आईना मला अगोदर शिव्या दिल्या. मग मी माग पुढं पाहिलं नाही. मी म्हणलो तू ह्या अशी अनंत गाराने एक गवळण उभे राहिले. कृष्ण अनेकाचा अनेक आहे, आपल्या वाट जाऊन पाय, तुझं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. भगवान म्हणले, आजच तुझ्या घरी. विठाला विठाला एखादी खोडी सांगून संपू आपण. काही काही गडी घड्याळाकडे पाहतात, तरी एक वाजल्याशिवाय सोडत नाही. घाबरू नका. तोंड फोडीन म्हणले, आजच तुझ्या घरी. गेली घरी आणि काठी घेऊन बसली. ती दारामध्ये बसली. आज कृष्ण येणार आहे. सून आली, मुलगा आला. म्हणले, आजच कीर्तनाला गेली आईन बिघडी का काय काय येडी झाली म्हणले. जागी 12 वाजेपर्यंत, जागी 3 वाजेपर्यंत. 3ला झोप लागली आणि देव येत असतो तो ब्रह्ममुहूर्तावर. पहले प्रहर सब जन जागे, दुसरे प्रहर तस्कर, तीसरे प्रहर भोगी और चौथे प्रहर त्यागी. योगी 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 म्हणजे संत. हिला झोप लागली, देव आले. मग भगवंताने घरी चोरी नाही केली, गोठ्यात गेले, गाई सोडून दिल्या आणि तिथं गाढव नेऊन बांधली.
मग गाढवाचं काय काम असतं? लाथा आणणं. 4 पायाचे लाथा आणतात असं नाही, 2 पायाचे गाढवं लाथा आणतात. दुसऱ्याला दुःख देणं म्हणजे हे लाथा आणणं. 4च्या सुमाराला ती गवळण उठली. आता देव येत नाही. चरवी घेतली आणि धार काढण्यासाठी निघाली. पूर्वीच्या महिला सडा समार्जन करायच्या, धारा पाणी करायच्या, स्वयंपाक करायच्या आणि दिवस उगायची वाट पाहत बसायच्या, तरी दिवस उगत नव्हता पूर्वीच्या गवळणी. आताच्या गवळणी सूर्य उगून उठतोय तरी कवाच उठत नाही. 4 वाजता तर नाहीच. वासरू सोडलं, गाईला जाऊन बिलगलं, त्या गाढवाने अशी लाथाचा फटका दिल्याबरोबर लगेच त्या वासराने तोंड बाहेर काढलं. म्हणले आज तर लय गुणाला आलंय वासरू. लगेच तोंड बाहेर काढलं. गवळण धार काढण्यासाठी बसली. स्तनाला हात लावल्याबरोबर असा लाथाचा फटका बसला तोंडावर. एका फटक्यात 32च्या 32 जणांनी राजीनामा दिला. दात पडले, रक्त वाहू लागलं. धावा, मेले. शेजारी पाजारी आले, काकू काय झालं? म्हणजे तोंड फुटलं. आणि तू रती म्हणली ना तोंड फोडीन देवाचं. जे देवाचं तोंड फोडायला निघाले त्यांचे तोंड फुटत असते. जागृत राहा, देवाशी एकरूप शरणागती करा आणि संतांची सेवा करा. जीवनामध्ये कधी दुःख प्राप्त होणार नाही. विठोबा देवाने चरित्र केलं, संतांचं चरित्र इतिहास झाला. भगवत भक्ताने संताने चरित्र, देशभक्तांचं चरित्र, त्यांच्या चरित्राचा इतिहास झाला. छत्रपती शिवरायाने त्यांचं चरित्र पहा, इतिहास झाला. मग आपल्या जीवनामध्ये आपला जर इतिहास व्हावा वाटत असेल तर असं चरित्र करा. जन्माला आल्या जीवाने परोपकार करा, भगवत भक्ती करा, संयम पाळा. कोण म्हणतं संसार करू ना, एकाचे 10 माड्या बांधा, परंतु रीत शास्त्राच्या आज्ञेची पालन करा. भक्ताच्या संतांच्या आज्ञेची रीत पालन करा. आणि म्हणून हे धावतं चिंतन आता उरकतच घेतोय. आणि हे पिंपळगाव उंडा म्हणजे या गावाचं एवढं प्रेम, एवढं वर्णन का करायचं तुम्हाला माहीत नाही का? कळलं नाही तुम्हाला? सांगतो. या गावाने किती सप्ताह केले? नारायणगडचे नारळी सप्ताह किती केले? 5 सप्ताह केले. इतिहासात नोंद झाली. गुरुवर्य महंत महादेव बाबांच्या काळामध्ये 5 सप्ताह केले. आणि आपला नारायणगडावर आता नारळी सप्ताह आहे, ती सुद्धा तुम्हाला करायचा आहे. एवढा करायचा नाही, त्या सप्त्यासाठी सहकार्य करायचंय. हे सांगण्यासाठी आज कीर्तनाला उभा राहिलोय. ऐकलं ना सर्व भक्तांनी? नाही तर 1 वर्ष झालं कीर्तन करीत नाही. मी कोणाचंच त्या गावात कीर्तन केलं नाही. ही सूचना करण्यासाठी आपण नगद नारायणाला गुरुदक्षिणा आतापर्यंत दिली नाही, इथून पुढं द्यायची नाही. परंतु नारायणगडावर हा नारळी सप्ताह आहे. मग आता तुम्हाला ही मागणी आहे, आपण सुद्धा नारायणगडाच्या सप्ताहासाठी सहकार्य करायचं. जेवढ्याने टाळ्या वाजल्या तेवढ्याने तरी निदान करायलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून यशोदेने आज्ञा केली, कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करते, कुणाच्या उसात जाऊन. यशोदेने सांगितलं, खोड्या नको करू माझे बाबा, हरी तू खोड्या करू नको माझे बाबा. बाबा हरी तू खोड्या करू नको माझे बाबा. हरी तू खोड्या करू नको माझे बाबा. हरी तू खोड्या करू नको माझे बाबा. गाऊनी आधारीला करी, बैसविला मांडीवरी, मुख पसरोनी करी, मुख पसरोनी करी. चला भगवंताने आज्ञा पाळली. यशोदेने सांगितलं, कृष्णा आता जाई राणा, सवे घेऊ निघू धना. भगवंताने फोन फिरवला, हॅलो तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन
खेळता खेळता हा संसारातला हा एक खेळच आहे. खेळता 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 कोणावर तरी राज येत असतंय. मग ते देवावर राज आलं, देवावर राज आलं, ते देवाला राज द्यावं लागलं. पेंद्या सुदाम्या म्हणले, देवा राज द्यावं लागल, राज द्यावं लागल. तुम्हाला काय वाटतं का आता सोडिणार आहे मी? हे लागले हरण दाखायला. बाकीचे खाली चला, उरका लवकर. खाली बसा, विठाला, खाली बसा, विठाला, बाकीचे. विठाला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर. ऐका, हो, तिथंच इतक्या बांधा लांब जागेवर. कशाला इतके जण बांधले? अहो त्यालाच गाठ मारा ना तिथं वर. याला फासा टाकायचा, यालाच गाठ मारायची. हा, राहू दे आता. मारा गाठ तिथं आणि सारखा बाजूला. हे तुम्हालाच पाय लागली, मला कोणी पाय नाही इकडे. मी काय करतो? सारखा बाजूला, शिट डाऊन, खाली बसा. विठाला, विठाला, देवाला राज द्यावं लागलं, देवाला सुद्धा राज द्यावं लागलं. तर आम्ही तर जीव आहोत. आपण राज देण्यासाठी संसारामध्ये जन्माला आलो, राज देण्यासाठी. राज दिलं पाहिजे. आणि म्हणून संसार करता करता परमार्थ करता हे शिकवण्यासाठी हा भक्तीचा मंडप आहे. आणि म्हणून सर्व गोपाळ भगवंताने जवळ घेतले, लहान लहान जवळ घेतले, मोठे पाठीमागं, आणि सर्वांच्या शिदुऱ्या एकत्रित केल्या. हाच एक वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा आहे. यारे यारे लहान थोर याती भलते, नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाची. आणि म्हणून या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्व ग्रामस्थ, परिसरातील सर्व भाविक यामध्ये सहकार्य करतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याच शेजारी गावामध्ये सुद्धा नारळ घेतलेला आहे. ते दौंडकरवाडी, बिचारं लहान गाव आहे. 2030ला सुद्धा त्यांना सप्ताह करायचा आहे. ते आतापासून कामाला लागलेत. सप्ताह करणं आता सोपं राहिलं नाही. झटावं लागतं, 2 रुपये खर्च करावा लागतो, पण तो देवाचा आशीर्वाद मिळत असतो. तुम्हाला अनुभव आहे, नारायणगडाचे सप्ताह केल्यानंतर किती जीवनात प्रगती, गावात प्रगती झाली, हे आपल्याला अनुभव आहे. आणि म्हणून या परिसराने, मग वाघा असेल, आपटी असेल, याने सुद्धा नारळी सप्ताह केलेले आहेत. त्याने सुद्धा नुसतं ऐकायचं नाही, जे गाव आले असते वाघ्याचे, आपटीचे, यांनी सुद्धा नारायणगडाच्या नारळी सप्ताहामध्ये सहकार्य करायचं. आता इथं सांगायचं, मी कीर्तनाच्या आधी तुमच्याकडून काय तुमच्या इच्छा व्यक्त करणार होतो, पण तुम्ही अशी बंदूक लावूनच ठेवली. इकडं तिकडं सरकायला जागा नाही, इकडं तिकडं सरकायला जागा नाही. काय आपली इच्छा असेल, तुमच्या ऐश्वर्याप्रमाणे, तुमच्या गावाप्रमाणे नारायणगडाच्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहासाठी हे मागणी आतापर्यंत केली नाही, पुढं करणार नाही, तर सहकार्य करावं हे ग्रामस्थांना आव्हान करण्यात येत आहे. झालेली सेवा नगद नारायणाच्या चरणी अर्पण करतो. एवढा मोठा विराट समाज, यामध्ये हौस असावी. किती हौस आहे परमार्थातली, सर्व या समाजावरून कळते. आणि सर्व 8 दिवस तनाने धनाने मनाने कायाने वाचेने सेवा करतात. गावामध्ये अनेक पक्ष असतात, परंतु आमच्या नारायणगडचा सप्ताह आला की एका पंक्तीला जेवता. ही जादू आमच्या नारायणगडाची आहे. ही जादू आमच्या अनेक जाती धर्माला घेऊन चालणारा हा नारायणगड आहे. सर्वांनी एकत्रित होऊन केलेली क्रिया तिला काला म्हणतात, तिला काला म्हणतात. म्हणून आपण सर्व इतक्या प्रतिकूल वातावरणामध्ये, आणि आपण भरपूर पुण्य केलं म्हणूनच इतका पाऊस पडला आहे. तुम्हाला आमच्या परिसरात पाऊस नाही. आम्हालाच वाटतं आम्ही लय देव करतो, पण नाही, त्याचं फल असते. ह्या परिसरात किती पाऊस आणि काय पिकं आहेत, हे आशीर्वाद देवाचा आहे. आणि म्हणून आमच्या काळात सुद्धा बीड जिल्ह्यात आपले भूमिपुत्र PSI म्हणून गव्हाणे साहेब, आणि आता त्यांच्या जागेवर हे ढगे, एक गावातलीच ढगे गव्हाणे, आणि हे सुद्धा आता परिसरात आमच्या सेवा करतात. अशीच लहान मुलाने सुद्धा असा अभ्यास करावा आणि आपल्या अभ्यासाची ताकद, मोठं सुशिक्षित बना, इंजिनियर, डॉक्टर, मोठमोठे अधिकारी बना. त्यासाठी आपण कहोराता ऊस तोडायचा. आपण सुद्धा
काही म्हणतात कुठं नोकऱ्या लागायच्या. आता नोकऱ्या शेता आपल्याला. शिक्षण शिका, मुलं मुली असतील, आईवडिलांनी शेती विका, पण मुलं शिका. सुशिक्षित घर बांधल्यानंतर जीवनामध्ये संसाराची सुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. संघटित राहा, एकमेकाशी सौजन्याने वागा, हा संदेश देऊन झालेली सेवा नगद नारायणाच्या चरणी अर्पण करतो. बरोबर असेल ते सद्गुरू कृपेतून आलेलं आहे, गुरुवर्य महंत महादेव बाबाच्या कृपेतून आलेलं आहे, नगद नारायणाच्या कृपेतून आलेलं आहे. चुकीचे अपशब्द आले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष, म्हणून या ठिकाणी सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय. हा बोलली लेकुरे बालाही विचारला कंठी धरिला कृष्ण कृष्णमणी अवगाजनी प्रकाश कालावटू एक बाबा बोलिया ब्रह्मादिका